हाय गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर मी बघा किती तयार झाले. मी चालले आहे आज वट पौर्णिमेच्या पूजेसाठी. तर गाईज मी निघाले आहे वडाकडे. तर बघा माझ्यासोबत आहे दीक्षा, एंजल, आरती. आम्ही चाललो आहे पूजा करायला. आमचं तर ठीक आहे, आम्हाला म्हणजे समजतं की आम्ही नवऱ्यासाठी चालले. तुम्ही का चालले? आमचा व्हिडिओ काढायला का? तर आज माझा कॅमेरामॅन आहे दीक्षा. म्हणजे आज माझा कॅमेरा बकवास एवढी मॉडेल कॅमेरामॅन आहे बघा. आणि चार्जेस बी नाही घेत. हा एक कॅमेरामॅन आहे माझ्याकडं आणि ही एक आहे. तर बघू दोघींमधनं कोण चांगले फोटोज काढतं. मी तुम्हाला रिव्ह्यू देईल मी तुम्हाला, आणि तुम्ही पण मला रिव्ह्यू द्या की दोघींमधनं कोण चांगले फोटोज काढतं. बेस्ट फोटोग्राफर आहे. बेस्ट हो बेस्ट. तर तुम्हाला दाखवते आम्ही पोहोचलोय. तुम्हाला दाखवते मी इथे किती गर्दी आहे. हॅलो गाईज, तर आम्ही पोचलो इथं. ते काय करतात वट पूजायला. हां, आता या दोघी चालल्यात. तिचं ताट रेडी आहे आणि ही पण पूर्ण रेडी आहे. कशी दिसते? पण छान दिसते. ह्या बघा आता पूजा करायला तुम्हाला मी दाखवते कशी पूजा करते. मला तर माहित नाही, पण आता तुम्ही बघा. तिकडे जा ना, जाऊ शकते, जा ना. गाईज बघा किती जणांनी पूजून गेले ते वडाला. काय ग पुजला का तू? तर दीक्षाने काहीच सव्वाचा ब्लॉग नाही काढलाय. काय फायद्याचे नाही कॅमेरामॅन. गाईज बघा, त्यांनी पूजा स्टार्ट केलेली आहे. तर झाली वटाची म्हणजे पूजा झाली. नवऱ्याला पुरा गोल येडा बांधून वडाला देऊन टाकला आहे की 7 जन्मी हाच नवरा भेटो, कारण इतका चांगला नवरा आहे. आणि हिला कसा नवरा पाहिजे लिहिलं विचारा. मला हर जन्मी वेगवेगळा नवरा पाहिजे. चुप कर बे कुत्ते. तो कुणी हिला हर जन्मी वेगवेगळा नवरा पाहिजे. तर म्हणजे एका जन्मात एकच नवरा, म्हणजे एका जन्मात एकाच मुलाशी लग्न करेल ती, मग दुसऱ्या जन्मात दुसरा मुलगा. तर कोणाकोणाला ही आवडती ना, तर आताच बघून ठेवा. हा चेहरा दाखव ना, बघ ना दिसतंय. तर कोणाकोणाला आवडती बघून ठेवा आणि मग मला कमेंट करा. तर मी तुम्हाला हिचा कॉन्टॅक्ट देईन. मग हर जन्मी एक जणीला भेटा. हर जन्मी हर वर्षाला नाही, हर जन्मी. तर ही आहे आरती. ही चालली उद्याच्या नवऱ्याच्या घरी. का चालली ग बाई? मला फोन आला म्हणून चालली. तर तिला फोन आलाय, तिच्या नवऱ्याला तिची आठवण आली म्हणून ती चालली आहे. तुला काय बोलायचंय? नको, आमची जिरली. मला वाटलं तुम्ही जिरवतात. जिरवतात, पण आता एक व्यक्तीने आमची जिरवून गेली. कोण होती व्यक्ती? आहे एक व्यक्ती, सगळ्यांना माहिती ती. आता हिची एका व्यक्तीने जिरवली. कोण आहे ती व्यक्ती? जर कोण ती व्यक्ती ब्लॉग बघत असाल तर कमेंट करा, हा मीच आहे ती व्यक्ती. बरोबर ना? बघता का ती व्यक्ती माझा ब्लॉग? बघता पण असेल. तुम्ही माझा ब्लॉग बघत असेल ती व्यक्ती, तर मला कॉन्टॅक्ट नका करू, मला कमेंट करा की हा मीच आहे हिची जिरवणारा व्यक्ती, है ना? माझी एकटीची नाही जिरवली ना, माझ्यासोबत तिची पण जिरवली. मला वाटलं ह्या त्या आहेत. मी मिरवणार आणि सगळ्यांची जिरवणार, पण ह्या त्या आहेत. कोणता ग तो गाणं आत्ता आलेला? मला वाटतं हिची पण जिरलीन तो गाणं नाही का?
आता रील्सवर चालू आहे ना गाईज, किती रील्सवर चालूच आहे ना, त्याचं ट्रेंडिंग चालू आहे ना जिरली तो. आमची करून एक ते गाणं आहे. माझी प्रिया. नाही मला वाटलं या त्या असतील, मी मिरवणार आणि सगळ्यांची जिरवणार, पण या त्या नाहीत, या त्या आहेत. माझी प्रियाला प्रीत कळे ना, या त्या आहेत. आहे का काय कोण? करावं, तो व्यक्तीच असा होता, गोड बोलून आमची जिरवून गेला. गोड बोलून ह्यांची मारून गेला असं बोला. तर गाईज तुम्हाला आज वट सावित्रीची पूजेचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि माझा लुक पण कसा वाटला तर मला कमेंटमध्येही सांगा. इकडे येतो हे ऑफिस. अगोदर तिकडे मागं होता, आता इकडे, आणि हा वड होता ज्याला मी फेऱ्या मारत होते, बट तो पूर्ण फेऱ्या मारताना हिने व्हिडिओ बरोबर काढला नाही आहे. मला वाटलं या एकदम प्रोफेशनल असा व्हिडिओ काढायला, पण या बिलकुल भंगार आहे भंगार. कुणी ह्यांना नाही का DM करू नका, आणि ह्या दीक्षाला तर बिलकुल DM करू नका. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. त्या हिशोबाने नीट काढलं. तिला बिलकुल येत नाही व्हिडिओ काढता, बस ती स्वतःचे व्हिडिओ चांगले काढते. आता ती ब्लॉग मध्ये येईन आणि काय ना काय बकवास करणच, काय ना काय थोडीफार. बोला. काय तुम्ही सांगा, मी ब्लॉग मध्ये व्हिडिओ टाकणार आहे आणि तो हिने काढलेला आहे, मी त्याच्यावर टाकेल, पण हा जरी काढलेला व्हिडिओ तुम्ही सांगा मला तो व्हिडिओ चांगला आला. आणि एंजलने काढला तो आलाय चांगला, पण तिने एकदम थोडासा क्लिप काढली, एकदम थोडी. हो का? तर तुम्ही खरंच कमेंट मध्ये सांगा कोणी चांगला काढला. ही आहे ना, ही फक्त स्वतःचे व्हिडिओ चांगले काढून, हिला स्वतःचे व्हिडिओ बोला तुम्ही एवढे भारी काढणार, दुसऱ्यांचे बोलले ना असे, म्हणजे हिला वाटतं हीच फेमस हो, दुसरे फेमस असं वाटतं. हिला वाटतं तिचे 8,000 फॉलोअर्स आहे ना, तिचे 10 जावं, कोणाचे एकदम म्हणजे दुसऱ्यांचे फक्त 0 राहावं, पण असं होत नसतं. मी असं कधी सोचत पण आहे. ते असतं ना गाई, माकडाला वाटतं माझाच फोडला तसा तिची बघा, हिचाच लाल आहे, बघून दाखवून बघा बरं दिसतंय. तर गाईज या दोघी बघा किती येडे चाळे करू राहिल्यात. ती आरती करू राहिली. कोण आहे ही तुझी? तर ही बघा, हिची लक्की चॅम्पियन, आणि यांचा किती येडे चाळे चाललेत बघा. गाणं पण बोल ना. अच्छा ठीक आहे. तर गाईज बघा या किती येडे चाळे करतात, ही एंजल आणि ही दीक्षा. तर गाईज आता असंच मी रील शूट करत होते, तर रील शूट करता मला आरती बोलली की कोमलताई आहे बघ इकडं तुला दाखवते. म्हणजे काय तर ती बोलली दीक्षा आणि एंजल ना ते तिथं फ्रूट वगैरे ठेवलेले ना सगळ्या बायकांनी, जसं आंबा जांभूळ हे सगळे फ्रूट ठेवले होते. तर या दोघी बोलल्या की आता हे वडाचं झाड तर खाणार नाही, तर चला आपण चोरून खाऊ. तर या मी तुम्हाला दाखवते ते कसं खातात. तर गाईज तुम्ही गपचूप बघा, तर हे बघा गाईज, हे काय करतात आया तुम्ही जांभळं चोरताय. थोडी काय वडाची झाड काय खाणार आहे का? काय खाल्लं तर काय? डिप्रेशन. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में हूँ. आया मग खातात नव्हतं लगेच का, पण लगेच मग काय आपण गेल्यावर काय तर खाणार आहे का? लगेच खाल्ले पाहिजे. मग काय होतं त्याला पोरस तर घेत असतात, खातात पोरस खातात लहान. पण ह्या केव्हाच्या ह्यांनी पहिले पण प्लेट भरून जांभळं आणले होते आणि इथं खात बसल्या, आणि आता पण प्लेट भरून आहे बघा जांभळं, बघा किती घेतले. अजून नंतर घ्यायचे. अजून या आता या बाया इथं पुसतात आहे ना, म्हणून त्या जरा शांत बसल्यात. एवढेच जांभळं आणलेत. नंतर वापस अजून तिथं आहे ना आंबा आहे, मोठा आहे. त्यांना मोठे आंबे आवडतात खायला. छोटे नाही आवडत आणि जांभूळ छोटे छोटे आवडतात. तर इथं मोठे मोठे आंबे आहेत, म्हणजे ते गोड लागतात ना, म्हणून त्यांना खायचे ते. गाईज बघा, फणस बी घेतलीये, आंबा घेतलाय, डाळिंब घेतली, आणि याच्यात तोंड बघा चालूच आहे, खाऊच राहिलेत. अगं जरा रेहम करा त्याच्यावरती. फ्रूट खाल्ल्याने ते ना स्किन चांगलं राहते म्हणून.
तुला तर स्किनचाच पडलेला असते, काहीच नाही. बघा माझी स्किन किती क्लिअर आहे. तू काय खाते? मी आता ते जांभळ खाल्लंय. आता हे काय नाव पोमोग्रॅनेट ते खाते. हो. त्याला मराठीतून काय बोलता? डाळिंब अच्छा, असं येतं बोल. मला. तू काय खाती का? आता हे काय बोलली? जांभळ. जांभळं. तू पण बोल ना इंग्लिश मधून, तुला इंग्लिश नाही येत? नाही नाही, आम्ही मराठी. राज ठाकरेंनी सांगितले मराठीतच बोलायचं. काय ग? आम्ही बॅडी आहेत. बॅडी? यांना हक्काने महाराष्ट्रात राहायचं. निघतो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? आम्ही बॅडी आहेत, जेन्झी आहेत ना, म्हणून ते जरा. ती मराठी मीडियमला शिकलीये. राज ठाकरे इंग्लिश मीडियमला शिकला. बॅडीला बॅडी बनून हाकलून टाकते. हाकलून दे जा. आणि तू? आंबा खाते पण घरी जाऊन खाली. अच्छा, तर गाईस चला आपण तिथून आता थोडेसे फ्रूट उचलू, म्हणजे ह्या उचलतील, यांना खायचंय हो. आणि मग निघू घरी जायला. तर गाईज बघा या कशा जमा करून राहिले बघा. बघा ब्लॉग चालू केलं ना लगेच पळून जातात. आणि किती किती फ्रूट जमा केलेत त्यांनी. बघा इथे एक बी फ्रूट नाही ठेवला. प्लेट दाखव का तुझी? हा, ही फुलवाली. मी फुल उचलला आणि हिने फुल घेतला, बोलली मला फुल पाहिजे. मी तर फुलच आहे. म्हणजे फुल आहे, फुल आहे. हा, ही फुल आहे. फुल आहे. हा, ही गुलाबाचं फुल नाहीये, ही फुल आहे, डायरेक्ट फुल. आणि मी ती स्पिट्स मधली कोण? आकांक्षा. या हाट बोलती तुला बघ. तर गाई चला आता निघूया घरी जायला, खूप वेळ झाला. टाइम किती झालाय ग? टाइम 5:55. अरे मराठीतून बोल, आपला मराठी vlog आहे. 5:55. 5 वाजलेत आता घरी जाऊन काम वगैरे. 5:55 झाले. मला मराठी. ओके, 5:55 झालेत आता घरी जाऊन घरातली कामं वगैरे करायची. तर हा ब्लॉग इथं सेंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि यांची मस्ती पण कशी वाटली तेही कमेंट ये ना यांची मस्ती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये तेही सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला बोला ग. मस्त. अरे कसा वाटला विचारा त्यांना. आता हे लोक बघतील तरच कळणार. हा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. बाय करा. बाय बाय गाईज. बाय.